तरी बरे बाई, सगळ्या वस्तू जिथल्या तिथं हातातल्या हातात मिळत आहे, तरी वळतच असते सारख्या. काय बोललीस का? अगं तुझ्या बुडाला आग लागली ना तरी तू जागा सोडत नाहीस. तरी बरं त्या चिवळ्याने मागणं करून आणली म्हणून. ते फुलाच्या आधी आली असती ना तर सगळी उपाशी मिली असती, त्याची हिज बुड हल्लं नसतं. आजी द्या. द्या. मला खूप भूक लागली आणि शाळेला पण मला लवकर जायचंय. नाश्ता दे ना प्लीज. आज सुट्टी शाळेला तरी पण दे लवकर. आणते मला पण चहा आणते. गोपाळ चल ये. कोणाला सांगशील? ए बस तिकडे. आली नाक खुपसायला. मला संशयाने म्हणून आपण डेड बॉडी तिकडे दुसऱ्याच्या वावरात टाकली. मालकाने वावर नांगरायला घेतलं तू. हा विषय काढायची ही जागा आहे का? या दोघांचं काय चाललंय कुसूर कुसूर? कालपासून लई चित्र वागतात. सुध्या बघ ना आता जरा बाई, नाहीतरी ना परस्पर दोघ जण जिमिनीचा व्यवहार करून येतील आणि तुझ्या हातात पडतील डिक. हो हा मला इच्छाल्याशिवाय बरं करता व्यवहार. दोघांचं मुडदाच बसवीन की मी. आणि मी कशाला इथं? आणि त्या नकली गोपाळाना फामट्याला तर एक दमडी बी इस्टेट घेतली देणार नाही. आपली गाय लोकाचा येल खाय अशी गत आहे त्या मुडद्याची. आत्या आता सकाळी सकाळी सुरू करू नका तुम्ही. आता मी जर काय बोलले ना तर तुम्हाला मिरच्या झोंबत्याल. तुमच्यात काय चाललंय ते तुम्ही सांगून का नाही टाकत? कुठं काय चाललंय तवा? कालच्या कार्यक्रमाला उचल घेतली होती तर ती कोणाकडनं किती घेतली, कशी परत करायची याच्यावर चर्चा चालली होती. कोणाला लईच इंटरेस्ट असेल ना तर बरं म्हणा पैसे आहेत का? 2 बायकावले देशमुख. तुम्हाला काय वाटलं? काय बाई, काय करायचं या जामकरचं? कसला माणूस आहे ग ह्यो? आता काय घरच्यांना काही याड लागलंय वय हिच्या बहिणीवर हल्ला करायला? आपली काही दुश्मनी आहे का काय तिच्याशी? नाही तर काय, घरातल्या माणसांवर काय राग आहे त्याचा कोणाच ठाऊक. सारखा आपला कोणाला कोणावरती आरोप करतच असतोय बघतो. तर या घरातली माणसं लय साळसूद नाहीत का? त्या जामकरला काय पिसाळ्याला कुत्र चावलंय वय ते विनाकारण आरोप करायला? ज्या घरात काहीतरी जळतं ना तिथं धूर निघतोच. तो जामकर विनाकारण काय करणाऱ्यातला नाही. ह्या घरात आहे ना नक्की काहीतरी कान घडलंय, पण ते आपल्याला माहित नाही. कळलं? लाले, हे लाले, हे पेढा खा. तुझी आई बरी झाली, तिचं ऑपरेशन यशस्वी झालं. काय सांगताय काय तात्या? हे सगळं तुझ्यामुळे झालंय बघ. अगं तू वेळेत मला तुम्ही तोंड गोड करा. तुम्ही जीव तोडून प्रयत्न केले ना म्हणून माझी आई वाचली. द्या सगळ्यांना पेढे द्या ना. हा हे घ्या परवडी, घ्या पिढी घ्या. ये तू ये. हे कंदी आहेत ना? होय असलं आहेत. ठेवा इथं पुढा, मी पाहिजे तेव्हा खात जाईन. बर आधी समजसनी वाटतो मग ठेव. बाईसनी बरं वाटायला लागलं हे ऐकून चांगलं वाटलं बघा. होय होय. का हो आई, अशा कशा अचानक बऱ्या झाल्या? अचानक कुठलं तर ऑपरेशन झालंच की. या पेढ घ्या.
ऑपरेशनला एवढं पैसे कुठून आणलं? व्याजाने घेतलं ना. व्याजानं? बरं आहे बाबा, लोक तुम्हाला व्याजानं पैसे देत आहेत. आम्हाला इथं फुटके कवडी बी कोणी देईना. अहो तात्यांना पण लय फिरावं लागलं पैशांसाठी, पण शेवटी पैसे मिळाले आणि आईचं ऑपरेशन झालं. आपल्याकडनं काय मदत नाही झाली, पण कोणीतरी शेवटी मदतीला उभं राहिलंच. शेवटी काय, देव कुठल्या ना कुठल्या रूपात आपली मदत करतोच, आहे का नाही? हो. तात्या चला आत बसून बोलूया. तात्या मी ते पण मी ते पैसे माझ्या मैत्रिणीकडून घेतले. शाळेतली मैत्रीण एक माझी, तिचा नवरा लय पैसेवाला आहे. तिने मला सांगितलंय, तुला जसं जमल तसं परत कर पैसे. आता तुम्ही जेव्हा द्याल ना, मी तिला परत देऊन टाकेन. तुम्ही नका काळजी करू.